जुन्नर तालुक्यातील आपले नारायणगाव सोसायटीची आज 86वी वार्षिक सभा आहे। त्यानिमित्त आज संस्थेचे चेअरमन नानाजी खैरे साहेब, इतर सर्व संचालक मंडळ तसेच पतसंस्थेचे मान्यवर आलेले आहेत, आपल्या आशाताई आलेले आहेत, बाजार समितीचे पण संचालक आलेले आहेत। म्हणजे ह्या संस्था एवढी मोठी आहे, जवळपास 3000 सभासद आहेत। ह्या संस्थेच्या व्यतिरिक्त सुद्धा लोक इकडे आलेले आहेत। म्हणजे याचं आपलं मूल्य, आपलं महत्त्व समजून घ्या। आणि आपली जी वास्तू चाललेली आहे एकदम छान झालेली आहे आणि ती पूर्ण झाल्यानंतर तो तुमचा जो डिव्हिडंडचा जो वाद आहे तो निश्चित मिटेल असं मला मी खात्रीने सांगतो। आणि आपल्या चेअरमन साहेबांनी शब्द दिलेला आहे की अजून 14 वर्ष राहिले, आपली 100 होणार आहे। त्याच्यामध्ये आपली नंबर 1 ची संस्था राहील असं त्यांचं विजन आहे। हे निश्चितच चांगलं आहे, कारण आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या एका विकास संस्थेचं प्रेझेंटेशन माननीय आयुक्त साहेबांनी केंद्र शासनाला केलेलं आहे। ही वस्तुस्थिती आहे। राजुरी विकास संस्थेचं प्रेझेंटेशन आयुक्त साहेबांनी माननीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शहाजी साहेब यांच्यासमोर केलेलं आहे। याच्यावरून आपल्या जुन्नर तालुक्याची ताकद समजून येते। त्याच्यामुळे आपण डिव्हिडंड हा निश्चितच तुमचा हा प्रश्न मार्गी निघेल। आणि अजून एक सूचना करावं वाटतं नाना मला, जे मोठे कर्जदार आहेत, जे तुम्ही म्हणतात तुमचं NPAचं फार थोडं वाढलेलं आहे, ज्यांनी कर्ज पूर्ण भरलेलं आहे त्यांचाही सत्कार ठेवत जा पूर्ण यांचा। आणि आपल्या जो हे अहवाल आहे त्याच्यामध्ये त्यांचं फोटो सेशन पण ठेवलं तर उलट चांगलं होईल, त्यांना प्रेरणा मिळेल। एवढं मी माझे 2 शब्द बोलतो। जय हिंद।